मतदानाविषयी काय सांगाल? मतदानाविषयी म्हणजे सध्याची परिस्थिती म्हणजे पूर्ण भाजपच आहे इथं कोल्हापुरात. मध्य असो किंवा देशात कुठेही जावं, मोदीशिवाय पर्याय नाही. म्हणजे मोदीच कशासाठी काय? विचार रस्ते आले, पाण्याचं काय टेन्शन नाही. आणि लाईटची पण आता खेडोपाडीत लाईट दिली, दरं दिलेत भरपूर PMDDमध्ये आवाजमध्ये. अजून काय पाहिजे? सोलापुरात पण झाले. हो झाले. काय झालं? दरं दिलेत ना PMCमध्ये पंतप्रधान आवाज योजना दिला. त्या पक्षाचा उमेदवार इथे येऊन विकास कामे वगैरे केली आहेत. म्हणजे या भागात मागच्या 5 वर्षांपासून भाजपचे 3 नगरसेवक होते. त्या 3 नगरसेवकांनी बऱ्याचपैकी विकास कामे केलेत. म्हणजे रस्ते राहू द्या, पाणी बाबतीत राहू द्या किंवा नागरिकांची समस्या राहू द्या, सगळे सॉल्व्ह झालेले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान व्हावे असे वाटते का तुम्हाला? वाटते नाही, 100% होणारच. आणि अबकी बार 400 पार म्हणलेत ना, मी तर म्हणतो 400पेक्षा जास्त सीट घेऊन नरेंद्र मोदीच प्रधानमंत्री होणार. मग काँग्रेस का नाही? काँग्रेस होऊ शकत नाही. मागचे 50-60 वर्षापासून त्यांना देऊन बघितलं आहे. आता काय त्यांनी धुतलेल्या तांदळाचे म्हणजे काय नवीन काय त्यांच्यात नाहीच असं गोष्ट. त्यांनी आता काय राजकारण करणार की असं झालं, इलेक्ट्रोल बॉन्डचं झालं, हे झालं, ते झालं. बरेच विषय असे आहेत की त्यांनी जे काढायला नको आहेत ते पण काढून की फक्त राम मंदिरावर राजकारण करायला लागेल. भारत हा देश आस्थेवर चालणारा देश आहे. आस्था म्हणजे आता राम मंदिर झालं म्हणजे ते हिंदूंच्या आस्थेची गोष्ट होती. आणि राम मंदिर झालं ही हिंदूंसाठी आम्हाला मोठी गोष्ट. आम्ही राम मंदिरासाठी भाजपला मतदान करणार. त्यांनी राम मंदिरच्या उद्घाटन दिवशी जर काँग्रेस जाऊ शकत नसेल तर ते काँग्रेसला मतदान करण्यात काय अर्थच नाही. आणि त्यांचं उमेदवार परवा रामनवमीला बघितलं की जय भवानी जय शिवाजी घोषणा द्यायला पण त्यांनी मागं पुढं करतात. आणि आता तेच लोक विचारतात की श्रीरामाची फक्त घोषणा द्यायला लागली, जय भवानी जय शिवाजी घोषणा का भाजप देत नाही. म्हणजे इथं आम्हालाच फिरून म्हणजे आपल्यालाच फिरून ना त्यांनी फक्त वोट डिवाईड करण्याची कामं करायला लागलेत. ज्या MIMनी त्यांना 2 वेळेस शहरमध्ये फाईट दिली त्या MIMच्या उमेदवाराला मॅनेज करून त्यांनी MIMचा उमेदवार न देता आता फक्त MIMची पूर्ण वोटिंग त्यांनी खाणार. म्हणजे सगळ्यात त्यांच्यातली सेटलमेंट चालू आहे. त्यांनी सगळ्यांना एक केले चालतं आहे. पण भाजप जर का असं एक करायला लागली तर भाजप सगळं म्हणजे राजकारण, दबावाचं राजकारण करायला असे हे चालू आहे. या भागात विकासाची कामे कोण केली? कामं केले, कोणते काय कामे केले? मग रोड केले, ड्रेनेजचे पाईप, नळांचे पाण्याचे सगळं मोठं. सोलापूरच्या विकासासंबंधी काय सांगायचं? त्या कोण विकास करू शकेल? तर विकास करेल म्हणलं तर ना, भाजप सरकार विकास करेल असं वाटतं आम्हाला. पर्यंत गेले 10 वर्षात भाजप जे खासदार जे होते 2 ते दोन्हीसुद्धा खासदार काहीसुद्धा काम केलेलं नाही. आत्ताचं हे जे युवा पिढी आहे, युवा पिढीने काय तर थोडं बहुत काम करेल असं आम्हाला वाटतं आहे. मग काँग्रेस करणार नाही का? काँग्रेस काय आता सध्या काँग्रेसचं सध्या काय आहे, काँग्रेस सध्या केंद्रातसुद्धा नाही आणि महाराष्ट्रातसुद्धा नाही. मग आता काँग्रेस काय येऊ शकते अशातला का आम्हाला तेवढं का हे नाही. सोलापूरच्या विकासाची गॅरंटी? विकासाची गॅरंटी म्हटलं तर आता इथले जे सध्याचे आमदार आहेत, खासदार आहेत, ते कुठलेही इथं हे आणू शकत नाहीत. कुठलीही मोठी फॅक्टरी म्हणा किंवा एखादी कंपनी म्हणा, इथलं कंपनी आलेले कंपनी सर्व बाहेर जाते तिथली कंपनी. मग इथले सर्व शिक्षण केलेले पोरांना पुणे, मुंबई, दिल्ली, मद्रास, हैदराबाद या गावाला पळून जावं लागतं आईवडिलांना सोडून. मग इथले लोकांना आणून काय करायचं? आज जो गेले 40 ते 50 वर्ष काँग्रेसचा खासदार होता तो काहीसुद्धा काम केलेलं नाही. होतं ते इथले सर्व कंपन्यासुद्धा बंद पडले. मग काय उपयोग काय त्यांचे? आता राम सातपुते करतील का? आता बघू. आता गेले 2-10 वर्ष त्या दोघांना निवडून दिले आपण इथले जनतानी. आता एक बार त्यांना चान्स देऊ. मतदानाविषयी काय सांगा? मतदानाविषयी काय चाललेलंच आहे. मोदी साहेब आलेले आहेत. मोदी सगळे आजचे दिन म्हणाले तर पण काय थोडे कमी जास्त होतं काय मोदीच कशा? मोदीचं ते सुरक्षाच्या वरनं चांगलंच आहे. राम मंदिर काय राम मंदिर बी तर ते 1 नंबर झालं त्यांचं काम. मोदी आहे म्हणून ते झालं. नंतर दुसरं कोण आज 70-80 वर्ष झाले आपल्या
हे होऊन स्वतंत्र होऊन त्या टायमालाच व्हायला पाहिजे होतं. ते स्वातंत्र्य झाल्या फाळणी झाल्या काय त्या टायमालाच मंदिर उभारणीला सुरुवात झाल्या पाहिजे होतं. तर पण हे धर्मनिरपेक्ष काँग्रेस असं धर्मनिरपेक्ष म्हणून संपूर्ण भ्रष्टाचार काय आणि साध्या माणसाला सुद्धा कळतं आहे. आणि त्याच्याबद्दल काय बोलायचं अजून काय ते चांगलंच आहे. मग सोलापुरात काय झालं? सोलापूरविषयी काय सांगा? सोलापूरविषयी काय कष्टकऱ्यांचं गाव आहे. काय तिथं काय उद्योग यायला पाहिजे त्या मानानं उद्योग आले नाहीत काय. आणि उद्योग आले तर बी तिथं कॉम्रेड अजून तुमचं हे म्हणा सगळे असं अडथळा आणणं काय. आता आपल्या सोलापुरात लय मोठमोठे मिल होते. काय लोक तिथं काम करत नव्हते व्यवस्थित. ते मुलं बंद पडले काय. ते अजून नवीन उद्योग यायला तयार नाहीत. हे असं बंद पाडण्यामध्ये आपला सोलापूर एक नंबर आहे. मग आता सोलापूरचा विकास कोण करू शकतो? सोलापूरचा विकास करणारं म्हणल्यानंतर आता काय आता वरची सत्ता तर केंद्रात भाजपची सत्ता आहे. तिथं आम्ही एकाला निवडून देऊन काय फायदा काय काय. तर केंद्राची सत्ता आहे भाजपची ती व्यवस्थित आहे आणि ते चांगलं आहे. आणि त्यांनी देशासाठी काही गोष्टी लय चांगले केले आहेत. पहिले पाकिस्तानचे दहशतवादी संघटना आपल्या देशात अहंकार माजवला होता काय. तुम्हाला माहीतच असेल 26/11 काय आणि बॉम्ब ब्लास्ट मुंबईमध्ये 1993मधला काय. ते भयंकर असं मग शिवसेनेचे सरकार आल्यानंतर जे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर जे 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 काही गुंड लोक होते त्या गुंड लोकांना शिवसेनेचे सरकार आल्यानंतर त्या गुंड लोकांची नांगी सगळ्यांची ठेचली. त्यानंतर स्थिर राहिलं. नंतरनं जे सरकार आलं अजून काँग्रेसचा अजून ते तसंच चालू झालं काय. आता नवीन सरकार याल आता भाजपची सत्तावर केंद्रात आहे. ते चांगलीच आहे म्हणा असं आम्हाला वाटतं. काय सांगाल मतदानाविषयी? आम्ही 100% रामभाऊ सातपुते यांना मतदान करू. का त्यांनाच कशाला? तर आता BJP 10 वर्षात खूप काही विकास कामे केलेले आहेत. मोदींनी जे 500 वर्षाखाली ते झालं नाही राम मंदिर ते आणले आहेत. आता त्याच्यानंतर काशी मथुरा बी होईल. योगी आदित्यनाथ जी तुम्हाला माहिती आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं काम काय आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. म्हणजे सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना बी माहिती आहे आणि भारतीय नागरिकांना बी माहिती आहे की योगी काम काय आहे. आणि काल त्यासाठीच त्यांनी सोलापुरामध्ये भरघोस सभा घेतली आहे एवढी मोठी. अच्छा, मग काँग्रेस म्हणते काय काम केले नाही, आम्ही पुन्हा एकदा निवडून आल्यावर खूप काम केले, त्याबद्दल काय? आणि 60 वर्षात काय केलं नाही ना काँग्रेसने. आता ते विरोधक पक्ष म्हणणारच की मी हे काम करतोय ते काम करतोय. तर जनतेला माहिती आहे की 60 वर्षात काँग्रेसने काही काम केलेलं नाही आहे. आता ते लोक विरोधक म्हणतात की का काम केलेलं नाही आहे. अक्कलकोटला जायला अगोदर 60 वर्षाखाली 4 तास लागत होते. आता 20 मिनिटात जाऊ शकतोय. कोणामुळं झालं तर मोदीमुळं झालं. असं तुम्ही म्हणला तर BJPने खूप काम केलं, पण सोलापुरात काय काम केलं? सोलापुरात पहिलं महत्त्वाचं म्हणलं तर स्मार्ट सिटी योजना चालू झाली. आता मागच्या 10 वर्षात रेल्वेचं बी हे झाला सुशोभीकरण झालं. आता अजून एक नवीन व्हिडिओ व्हायरल होतो आहे की अजून बी सुशोभीकरण होतं आहे. आता ही पुढची सत्ता BJPची आली तर होणार काम. पण अजून ही स्मार्ट सिटी स्मार्ट झालेली नाही. झालेली आहे की आता कन्ना चौकात रस्ते झालेले आहेत. अंडरग्राऊंड लाईटची वायरिंग झालेली आहे. मग काँग्रेस आल्यानंतर हे करणार नाही का? राम सातपुते काय वेगळं करते? काल सातपुते यांनी बॅट केली की ID पार्क आणतो, दुहेरी पाईपलाईन उजनी धरणाची दुहेरी पाईपलाईन आणतो. पाण्याचं आता सध्या चालू आहे की 8 दिवसाला पाणी येत आहे पूर्ण सोलापुरात. तर स्वाभाविक 10 वर्षाखाली तर येत नव्हतं. काँग्रेसची सत्ता असूनसुद्धा बी आम्हाला येत नव्हतं पाणी. तर म्हणजे दुहेरी पाईपलाईन केल्यावर किमान तर 2 दिवसाला तर आम्हाला पाणी येईल याची सोय होईल. कारण तो सत्तेवर एवढा तर विश्वास आहे. सोलापुरात जे मूळ प्रश्न विमानसेवा, IT पार्क, पाणी प्रश्न हे कोणत्या पक्षाचा खासदार सोडवतील असं वाटतं तुम्हाला? राम सातपुते सोडवतील. का राम सातपुतेच का? जे 60 वर्षात झालेलं आहे ते 10 वर्षात मोदींच्या ह्याच्यात झालेलं आहे. त्यामुळं ह्या खासदारकीला यांनी निवडून आले की यांनी पूर्ण प्रश्न सोडवतील. का म्हणजे जेव्हा सिद्धेश्वर महाराज होते त्यांचा
दाखल्यामुळंच थोडं काय तर रद्द झाल्यामुळे ते तिथंच थांबलं काम. आता रामभाऊ सातपुते आले की रामभाऊ सातपुते सोडवतील. अच्छा, मग काय काय काम झाले 10 वर्षात काय? स्मार्ट सिटी झाली, रोड काम झाले, फूल झाले, मोठे मोठे हायवे झाले. बरं. मग काँग्रेस का नको? काँग्रेस 60 वर्षामध्ये एक बी फूल बघितलं नाही, आपण स्मार्ट सिटी बी बघितले नाही एक बी. बरं. त्यांनी एकच ते विमानतळ पकडून बसते. मग नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे असं वाटतं तुम्ही? हो होतील की. अजून इथं 5 वर्ष त्यांनीच होतील. जो राम को लाए हम उनको ही लाएंगे. सोलापुरातल्या राजकारणाविषयी काय सांगा? राजकारणी विषय म्हणलं तर रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुतेच का? रामभाऊ सातपुतेचं काम म्हणलं तर त्यांचं काय रे ते माळशिरसमध्ये दवाखान्याचं काम त्यांचं चांगलं आहे. इथं बी ते करतील आणि हिंदुत्वाचं काम करणारच म्हणजे असं हे झालं. अच्छा, मग काँग्रेस का नको? काँग्रेसचं काम बरोबर नाही का पण म्हणल्यानंतर ना त्यांच्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये विकास काम झाले नाही. ते BJPच्या काळामध्ये विकास काम झाले. मग सोलापुरात विकास होईल का? होईल की आतापर्यंत BJPने कोणते विकास कामे केले? BJPने विकास म्हणलं तर रोड कामं केलं होतं, ड्रेनेज लाईन काम केलं होतं, म्हणजे पाण्याची सुविधा झालं आहे. स्मार्ट सिटी झाली. स्मार्ट सिटी झाली. 60 वर्षात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे असं वाटतं तुम्हाला? दुसऱ्यांदा ना हो, त्यांनी इथनं अजून 10 वेळा होतील पंतप्रधान, मरच तर त्यांनीच होतील पंतप्रधान असं वाटतं. आता लवकरच सोलापुरात मतदान होणार आहे, तर मतदानाविषयी काय सांगा? मतदान म्हणजे मेन तर आपलं काय ते देश घडवायचं म्हणलं तर मतदान मोदींसाठीच करायचं सगळ्यांनी. देशासाठी चांगलं आहे सगळ्यांसाठी, म्हणजे चालती पिढीला म्हणा, येणाऱ्या पिढीच्या काळाला सगळ्यांना BJP हे निवडून आणण्याचे सगळं अत्यंत गरजेचं काम आहे त्याच्यामुळे. आणि जे काय आम्ही वार्डामध्ये म्हणजे आमच्या पूर्ण सोलापूरमध्ये म्हणजे मोदींनी पूर्ण देशामध्ये जे जे काम केलेलं आहे, रोडचे म्हणा, लाईटीचे म्हणा, किंवा सगळे योगदानचे जे काय विश्वकर्म, परत गॅस दिलं, परत बाथरूमचे वगैरे सोय केले, सगळे संडास बाथरूमसाठी निधी दिलेले त्यांनी पैसे, जे काय लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, परत ते आयुष्यमान कार्ड बनवलेले आहेत सगळे. म्हणजे जे काय मोदींनी हे केलेलं सगळे आम्ही त्याचा लाभ पण घेतलेला आहे. आणि मालकाने पण आम्हाला भरपूर साथ दिलेला आहे विकासासाठी. कारण आमच्या प्रभाग क्रमांक 13मध्ये पण आहे ना, पूर्ण आम्ही भरपूर कामं केलेलं आहे त्याच्यामध्ये. मालकांचं पण काम चांगलं आहे आणि मालकांचं आणि किंवा आता रामदादा सातपुते यांना आम्ही 101% म्हणजे जास्तीत जास्त मताने निवडून करणार. मागील जे 2 खासदार आहेत त्यांनी आतापर्यंत म्हणजे कुठलीच काम केले नाही असे नागरिकांची तक्रार आहे. तर आता राम सातपुते निवडून आल्यानंतर ते काम विकासाचे जे काम आहे ते करतील हे कशावर नाही? खासदार म्हणजे समोर येऊन तर कोणी काम करत नाही. त्यांचं काम जे काय आहे तर ते त्यांचे माणसं लावून किंवा काही लावून त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलेलं असतं. की खासदार झालं म्हणजे काय समोर येऊन करणं म्हणजे करत नाहीत असं वाटतं लोकांना, पण त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. थोडं लई नाही थोडं तर केलं आहे. ह्यांनी आता काळाची गरज आहे की रामदादा सातपुते यांना निवडून आणायचं आणि त्यांनी विकासाचे कामं करतील. ज्यांनी किंवा मोदींनी सांगितलं आहे की ते म्हणजे मुलांचं, आता आपले मुलं सोलापूरची मुलं बाहेर शिकायला जातो म्हणते, तर सोलापूरमध्ये आपल्याला सोलापूर जरा घडवायचं असेल तर रामदादा सातपुते यांनाच मदत करायचं. मग सोलापुरातला विकास कोण करू शकेल काय वाटतं तुम्हाला? काँग्रेस का BJP? BJPच का? म्हणजे BJP कशासाठी करत आले ना आतापर्यंत? मग काँग्रेस का नको? नाही केलं काय तरी. कमळ केलं. काय काम केलं? केलं सगळं, रस्ते देणे, सगळे पाईपलाईन, नळाचे सगळं केलं. मग काँग्रेसने काहीच केलं नाही नाही केलं, आम्हाला काहीच माहिती. 7 तारखेला मतदान आहे, तर मतदानाविषयी काय सांगाल तुम्ही? मतदान आम्ही मोदीलाच घालणार. तो सत्य खोटा पैसा बाहेर काढला आहे. सगळ्यांचे लुबाडलेले जे 2 नंबर धंदा केलेले आहे त्यांचे सगळे कारस्थान बाहेर आलेले आहेत आणि प्रत्येक गोष्ट अन्यायावर न्याय केलेला आहे. मग काँग्रेस का नको? काँग्रेसवर आमचा विश्वास नाही आहे. म्हणजे तुम्ही राम सातपुतेंना निवडून द्या. तर सोलापूरचा विकास कोण करेल काय वाटतं? आता ते राम मंदिरवालेच करणार ना.
अच्छा राम सातपुते राम राम सातपुतेच का करतील काम करतील ना, जे काही नाही ते सगळं सोलापुरात जे जे कमी आहे त्याची किंवा त्याच्यामध्ये कमी असेल त्याची अच्छा तो विश्वास आहे. बरं नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावे असं तुम्हाला वाटतं? हा वाटते ना.